तर येताना मस्त अशी शेवग्याची भाजी झाली आपली तयार. तर येताना ही डांबावरची लाईट गेली होती, तर म्हणजे तिथला जो बल आहे तो गेला होता. बरेच दिवस झालं. तरी तर ती माणसं आली होती दुपारची बसवायला, तिथं मरक्युरी बसवायची होती. कारण रात्रीचा उजेड नाही, इकडं एक समोर एक डांब आहे तिथंच फक्त राहतो आणि इकडं राहत नाही, त्यामुळे मी इथं बसवायला आली होती ती. चुलीवर चाललेत संध्याकाळी चपात्या बनवायच्या. आणि आज काय वारं वगैरे सुटलं नाही, तर संध्याकाळचं तर वारं खूप सुटायला लागलं. तर म्हटलं चाल करूया आज चुलीवर करता चपाती, भाजी वगैरे गॅसवर करता येईल म्हटलं. तर अक्षू बसली भाजून घ्यायला, म्हणजे मी भाजून घेते. आणूच चालले छोटे छोटे लाटायला. आणि ना आज सगळी तोरणं धुतली बरं का, वरच्या रूमची, इथली मेन आपल्या दरवाजाचं तोरण सकाळी धुवायचं होतं, सकाळी राहिलंच धुवायचं. आणि परत दुपारी ऊन खूप झालं म्हणून धुतलं नाही. तर आत्ता भांडी घासली ना चहाची वगैरे, तर त्यावेळेला सगळी तोरणं धुवून त्यातच ठेवल्यात पाणी नितळायला. तर आता थोड्या वेळा पाणी नितळ चपाती होते त्यावर, आणि भाजी सुकट टाकायले. एक तोरण इथं टाकले, वरती लावते, अजून बदलून लावते तिथं वेगळं वेगळं असं. तर संध्याकाळचा असं दिवा लावलाय आणि अगरबत्ती.